आणि या ठिकाणी दिवंगत भानुदास गायकवाड यांना 1 वर्ष झालेला आहे मृत्यू पावून. आणि पहिली पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. 1 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि ह्या दुःखातून सावरता सावरता पाहता पाहता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खरं पाहिलं तर हे संसार नाही का, भगवंतांनी सांगितलेलं आहे की या संसारामध्ये आपण जे काही वावरतो तर हे संसारच नाही का दुःखमय आहे. आणि आपल्यापासून जेव्हा आपला प्रिय व्यक्ती निघून जातो त्याचं दुःख आणि त्या दुःखाचा पडसाद जे म्हणतो तो पूर्ण कुटुंबावर, आपल्या जीवनावर सगळंच म्हणजे घडत असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी असं व्हावं म्हणून आपण कधी कधी विचार करतो, पण ते कधी कधी भलतंच होतं, वेगळं होतं. कारण भगवंताने 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. दुःख सांगितलेलं आहे या जीवनामध्ये, त्याचबरोबर अनित्य सांगितलेलं आहे, अनात्म सांगितलेलं आहे. ह्या 3 ज्या काही गोष्टी अतिशय ह्या निसर्गाच्या नियमानुसार ह्या ज्या काही घडणाऱ्या आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये भगवंतानी जे काही दुःख सांगितलेलं आहे, तर आपल्या जवळचा जो काही प्रिय व्यक्ती आहे तो अचानकपणे आपल्यामधून निघून जातो आणि त्याचा इफेक्ट सगळ्या परिवारावर, घरावर खूप मोठा होतो. कारण हे अनित्य आहे. कधीही आपण काही गोष्टी ठरवत असू तर त्या ठरल्याप्रमाणे त्या गोष्टी कधीच होत नाही. त्याच्यामध्ये अशा अचानक काही ना काही गोष्टी घडतात आणि होऊ शकतं. म्हणून आपल्यापासून आपला प्रिय व्यक्ती गेल्याचं दुःख होतं, भाजलं कापल्याचं दुःख होतं, किंवा वेगवेगळ्या प्रकारे दुःखाचे अनेक प्रकार भगवंतांनी सांगितले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही जायचं नाही. पण आपल्या जो काही प्रिय व्यक्ती आहे तो आपल्यामधून गेल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला दुःख होतं. आणि हे बुद्ध काळापासून आलेलं आहे नाही का. जिथं मनुष्य जेव्हा तो एखादा सजीव जन्म ग्रहण करतो त्या जन्माबरोबर तो मृत्यू सुद्धा घेऊन येतो. ज्या